प्रयत्न केल्यानंतर लगेच यश मिळेल असं वाटणं खूप नैसर्गिक आहे. कारण आपण आपली मेहनत, आपला वेळ आणि आपलं मन एकाच गोष्टीत पूर्ण गुंतवतो आणि मग मन आपसुकच फळाची अपेक्षा करू लागतं. पण जेव्हा तसं होत नाही, म्हणजे जेव्हा आपण एखादं काम मन लावून करत राहतो आणि तरीही त्याचे परिणाम दिसत नाहीत, तेव्हा आपलं मन खचतं, निराश होतं आणि प्रश्न विचारतं की का माझ्या मेहनतीला यश नाही मिळत? आणि इथेच भगवंत श्रीकृष्णांचं ज्ञान आपल्याला योग्य दिशा दाखवतं. भगवंत श्रीकृष्ण भगवद्गीतेच्या अध्याय 2 श्लोक 47 मध्ये अगदी स्पष्ट सांगतात, की कर्म करण्यातच तुझा अधिकार आहे. पण त्या कर्माच्या फळाची आस्था मात्र मुळीच बाळगू नकोस. म्हणजेच आपण जे काम करत आहोत, त्यावर लक्ष केंद्रित ठेवायला हवं. कारण फळ कधी आणि कसं मिळेल, हे आपल्या हातात नसतं. उदाहरणार्थ तुम्ही एखादं झाड लावलंय, त्याची रोज काळजी घेत आहात. पण त्याला फळ येण्यासाठी एक वेळ, एक ऋतू आणि एक योग्य घडामोड लागते. तसंच आपल्या प्रयत्नांचंही असतं. हे समजून घेताना पुढचं एक महत्त्वाचं सत्य आपल्याला जाणून घ्यायला लागतं, की केवळ कर्म केलं म्हणजे ते शुद्धच आहे असं नाही. भगवंत श्रीकृष्ण भगवद्गीतेच्या अध्याय 4 श्लोक 17 मध्ये सांगतात, की कर्माचं स्वरूप काय आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे. म्हणजेच कोणतं कर्म योग्य आहे, कोणतं कर्म टाळावं आणि कोणतं कर्म दिसायला योग्य वाटतं पण त्यामागे चुकीचा हेतू असतो, हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. म्हणूनच काही वेळेस आपण मनापासून काही करत असतो, पण ते कर्म जर गोंधळातून किंवा चुकीच्या पद्धतीने होत असेल, तर त्याचे परिणाम लगेच दिसत नाहीत किंवा हव्या त्याच्या स्वरूपात दिसत नाहीत. आता आपण जर आपल्या प्रयत्नात चुका केल्या नसतील, नीती-नियम पाळले असतील, मनापासून मेहनत घेतली असेल, तरीही जर यश येत नसेल, तर मग नक्की काय कारण असावं, असा विचार आपल्या मनात येतोच. तेव्हा भगवंत श्रीकृष्ण भगवद्गीतेच्या अध्याय 18 श्लोक 14 मध्ये स्पष्ट सांगतात, की कोणतंही काम यशस्वी होण्यासाठी 5 गोष्टींची आवश्यकता असते. एक म्हणजे ठिकाण, दुसरं म्हणजे कर्ता, तिसरं म्हणजे वापरली जाणारी साधनं, चौथं म्हणजे कृतीचं स्वरूप आणि पाचवं म्हणजे दैव. म्हणजेच आपण जे काही करत आहोत त्याला योग्य वेळ, योग्य जागा, योग्य मनस्थिती, योग्य साधन आणि काही प्रमाणात पूर्वजन्माची गाठी हे सुद्धा लागते. आणि म्हणूनच कधी-कधी आपण तयार असतो, पण परिस्थिती तयार नसते आणि त्यामुळेच आपली मेहनत लगेच यशात रूपांतरित होत नाही. पण हीच गोष्ट आपल्याला गोंधळून टाकते. कारण आपल्याला वाटतं, की मी इतकं केलं तरी काहीच झालं नाही. पण भगवंत श्रीकृष्ण सांगतात, की आपण आज जे करत आहोत त्याचं मूळ आपल्या आधीच्या जन्मातही असतं. भगवद्गीतेच्या अध्याय 6 श्लोक 45 मध्ये भगवंत श्रीकृष्ण सांगतात, की जो मनुष्य प्रयत्नपूर्वक साधना करत राहतो, त्याला मागील जन्माचे संस्कार साथ देतात आणि याच जन्मात तो पूर्णत्वाला पोहोचतो. म्हणजे आपले प्रयत्न कधीही वाया जात नाहीत. ते साठवले जातात आणि योग्य वेळ येते, तेव्हा ते आपल्याला त्या ठिकाणी पोहोचवतात, जिथे आपण पोहोचायचं स्वप्न बघत असतो. आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टी एकत्र समजून घेतल्या, की आपल्याला कळतं, की प्रयत्न लगेच यश देतात असं नाही. पण त्यांचा प्रभाव हळू-हळू शांतपणे आणि योग्य वेळेवर निश्चित प्रकट होतो. पण ही समज आपल्याला तेव्हा येते, जेव्हा आपण यशापेक्षा कर्मावर लक्ष केंद्रित करतो. जेव्हा आपण शांत राहून स्वतःवर विश्वास ठेवून सृष्टीच्या गतीने ताळमेळ साधतो. आणि म्हणून शेवटी श्रीकृष्ण भगवद्गीतेच्या अध्याय 3 श्लोक 16 मध्ये सांगतात, की जो माणूस आपल्या कर्तव्यांचं पालन करत नाही आणि केवळ भोगांमध्ये रमतो, तो व्यर्थ आयुष्य जगतो. म्हणजेच फक्त फळ हवं आहे म्हणून काम करणं हा शाश्वत मार्ग नाही. तर कोणत्याही अपेक्षेशिवाय आपल्या कर्मधर्माचा आदर करून कृती करत राहणं हा शाश्वत मार्ग आहे. म्हणूनच जेव्हा आपल्याला वाटतं, की मी एवढा प्रयत्न केला तरी काहीही होत नाही, तेव्हा थांबा. शांत राहा आणि भगवंत श्रीकृष्णाने सांगितलेल्या मार्गावर स्वतःला स्थिर करा. तुमचं काम, तुमचे प्रयत्न, तुमचं ध्येय हे तुमच्या हातात आहे. त्यात 100% देत राहा. पण फळाच्या अपेक्षेने नाही, तर एका निस्सीम श्रद्धेने, की या कर्माचं फळ नक्की मिळणार आहे. योग्य वेळ, योग्य ठिकाण आणि योग्य रूपात. कारण भगवंत श्रीकृष्ण सांगतात, तुमचा एकही प्रयत्न कधीही वाया जात नाही. तो साठवून ठेवला जातो आणि तुम्हाला योग्य क्षणी हवी ती उंची गाठून देतो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंट करून नक्की सांगा आणि इतरांसोबत शेअरसुद्धा करा. हरे कृष्ण.